मी बनवतोय बटाटा चिल्ली। इथे 2 मोठे बटाटे कापून घेतलेत, असे स्लाइस करून घ्यायचे। ते स्वच्छ धुवून घेऊन त्यात कॉर्नफ्लॉवर टाकलेले आणि मिक्स करून घेतलेले आहे। आता त्याच्यामध्ये मैदा टाकायचा आहे। त्याच्यामध्ये मैदा टाकलेला आहे। ते असतील त्याच्याप्रमाणे कॉर्नफ्लॉवर आणि मैदा टाकायचं, 2-2 चमचे मिक्स होईल तसं। तर हे आपण असे तळून घ्यायचे। आपण फ्रेंच फ्राईज कसे करतो तसंच करायचं। आता हे फ्राय करून घ्यायचे पहिला। फ्राईज हे आपले पहिले करून घेतले, फ्रेंच फ्राईज झालेले। आता माझी लहान मुलगी आहे, तिला मी फ्रेंच फ्राईज खायला दिलेले आहेत आणि आपण आता बाकी फ्रेंच फ्राईजची बटाटे चिल्ली बनवूया। मी 5-6 लसणाच्या पाकळ्या आणि अद्रक आणि 2 मिरच्या घेतलेल्या आहेत, त्या मी आता टेचून घेते। आपण त्याची पेस्ट पण करू शकतो किंवा टेचून पण घेऊ शकतो। पासून आपण आज बटाट्याची चिल्ली बनवणार आहोत। इथे आपण बटाटे फ्राय करून घेतलेले आहेत। त्याच्यानंतर इथे अद्रक, लसूण, मिरचीची पेस्ट, 1 शिमला मिरची आणि कांदा हे असं सगळं कापून घ्यायचं। आता इथे तेल तापायला ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये आपला अद्रक, लसूण आणि मिरचीची पेस्ट टाकायची। मी टेचूनच घेतलेलं आहे, मिक्सरमध्ये जास्त बारीक होते, ते बारीक पण नको। थोडी परतून घ्यायची। त्याच्यामध्ये कांदा टाकायचा, शिमला मिरची टाकल्यावर मस्त परतून घ्यायचं। कांदा आणि शिमला मिरची मस्त अशी परतून घ्यायची। कांदा आणि शिमला मिरची थोडी मऊपर्यंत म्हणजे थोडीशी शिजेपर्यंत परतून घ्यायची। तर मीठ टाकायचं, असं टाकतं। मध्ये रेड चिल्ली सॉस टाकले, आता ग्रीन चिल्ली टाकले। शिमला मिरची पण बघा आपली अशी मस्त मऊ होत चालली आहे। पण याच्यामध्ये टाकणार आहोत सोया सॉस। आणि थोडंसं आता वरून टोमॅटो केचप टाकलेला आहे आणि वरतून आता टाकलेली आहे शेजवान चटणी। हे सगळं मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं। छान असं कलर आलेलं आहे बघा। आपले फ्रेंच फ्राईजचे फ्राय केलेले बटाटे त्यात टाकायचे आणि मिक्स करून घ्यायचं। छान अशी चिल्ली आपली झालेली आहे। आता मी तुम्हाला टेस्ट करून दाखवते। एकदम मस्त टेस्टी लागते।